वसमत उड्डाण पुलावरील खड्डे न बुजवल्यास भीक मागो आंदोलन। प्रशांत लोखंडे। खड्ड्यांमुळे होतात दररोज अपघात, शालेय विद्यार्थी व नागरिक त्रस्त। वसमत महामार्गावरील उड्डाण पुलावरील रस्त्यावर भयानक आणि मोठमोठे खड्डे पडले असून दररोज असंख्य नागरिकांमध्ये शालेय विद्यार्थी, रुग्ण, व्यावसायिक, नोकर वर्ग, महिला, वृद्ध, वाहन चालक आदींना याच मार्गाने प्रवास करावा लागतो आहे। या दरम्यान दररोज अपघात होत असल्याचे नेहमीच नागरिकांकडून, चालकांकडून, प्रवाशांकडून ऐकायला मिळते। काही दिवसांपूर्वी खड्ड्यात एक खाजगी बस अडकली होती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या रस्त्याबद्दल सर्वांना माहित आहे, परंतु याकडे दुर्लक्ष होताना दिसते। या खड्ड्यांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण, हा प्रश्न सुद्धा नागरिकांनी मांडला आहे। दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला असता अतिशय तळमळीने ते बोलत होते की रस्ता चांगला करा, फार कसरत करावी लागते। एका शालेय विद्यार्थ्याने त्याची व्यथा मांडली तेव्हा अक्षरशः त्या विद्यार्थ्याला किती त्रास सहन करत शाळेसाठी जावे लागते हे समजले। तो विद्यार्थी बोलताना म्हणाला की घरून आम्ही अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून येतो, मात्र या खड्ड्यांमधील घाण पाणी मोठ्या वाहनांमुळे आमच्या अंगावर येत आमचे कपडे भरतात। परिणामी आम्हाला शाळेला न जाता घरी जावं लागतं, तर कधी कधी आम्ही या खड्ड्यांमुळे पडतो, असं म्हणत तो रस्ता दुरुस्ती संबंधी वारंवार सांगत होता। एखादी बातमी प्रकाशित झाली तर तात्पुरत्या स्वरूपात खडक टाकतात, 2 दिवसात तो रस्ता जसाच्या तसा होतो। म्हणजे खड्डे जैसे थे वैसे। या प्रकारामुळे खोरावा येथील प्रशांत लोखंडे यांनी या रस्त्यावरील खड्डे शुक्रवार, शनिवार पर्यंत कायमस्वरूपी प्रशासनाने न बुजवल्यास शासनाकडे खड्डे बुजवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, म्हणून दिनांक 31 ऑगस्ट 2025 रविवारपासून भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदनामार्फत प्रशासनाला कळवले आहे। प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन दररोज नागरिकांचे होणारे हाल लक्षात घ्यावेत, तसेच मोठी दुर्घटना टाळावी असे आवाहन प्रशासनाकडे प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी केले आहे। प्रशांत लोखंडे, राहणार थोरावा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आज निवेदनाद्वारे मी सांगितलेलं आहे की जर शनिवार पर्यंत जर हे रस्त्यावरील खड्डे जर बुजले नाहीत तर रविवारपासून मी भीक मागो आंदोलन करणार आहे। कारण जर प्रशासनाकडे जर पैसे नसतील, आमचा जीव धोक्यात घालून आम्ही इथं प्रवास करत आहोत, मोठी कसरत करावी लागत आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी आम्हाला आवर्जून सांगितलं की सर म्हणले या रस्त्यानं जात असताना म्हणले आम्ही सकाळी कपडे घालून येतो म्हणले, पण हा घाण पाणी आमच्या कपड्यावरती उडतं आणि आम्हाला घाण कपडे घेऊन शाळेत जावं लागतं। कधी कधी आम्हाला असंच वापस जावं लागतं म्हणले। ह्या रस्त्यासाठी काहीतरी करा म्हणले। मग ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि शासनाचा निधी म्हणजे कोणाचा निधी? तुमचा, आमचा, कष्टकऱ्यांचा निधी आहे। मग हा निधी आपण जर आपल्याच कामासाठी वापरत जर नसतील तर काय सांगा, केवढी मोठी शोकांतिका आहे। आपण पाहतात किती नागरिक त्रस्त आहेत। या ठिकाणी एक शासकीय रुग्णालय आहे, स्त्री रुग्णालय आहे, त्या ठिकाणी इलाज करण्यासाठी भरपूर महिला जातात। त्या महिलांना या ठिकाणी ॲम्ब्युलन्स काढायची कशी? येणारा जाणारा प्रत्येक